Today we discuss on topic probability. Now we see the examples. Here first we see the sample space. Here if we toss a coin, then sample space is if we toss the coin, then sample space is only head and tail. If we toss two coins, then sample space is, if you toss two coins here, then sample space is two coins toss, then 2 raised to 2. That is total number of space is 4. Now here we write two coins are tossed, then H, T, T. First half of this take. लक्षात घ्या, दोन कॉइन टॉस केले तर त्याच्या सॅम्पल स्पेस मध्ये किती हे येणारे नंबर ऑफ सॅम्पल्स, तर 2 चा स्क्वेअर इज 4. मग पहिल्यांदा घेताना ह्या 4 च्या निम्मे हेड आणि 4 च्या निम्मे टेल घ्यायचे आणि नंतर परत याच्या निम्मे हेड टेल. मग ज्यावेळी 2 कॉइन टॉस करतो त्यावेळी सॅम्पल स्पेस काय येतो रे आपला, H, T. Now if we toss 3 coins, if you toss 3 coins, then sample space is 2 raised to 3, 8. मग ज्यावेळी तुम्ही एट ए टाइम 3 कॉइन टॉस करता त्यावेळी तुमच्या सॅम्पल स्पेस मध्ये एकूण किती याचा येतो, तर 8 याचा. मग तो सॅम्पल स्पेस कसा फाउंड करायचा, तर 8 च्या निम्मे किती आले रे, 4. मग 4 वेळा हेड आणि 4 वेळा टेल, 4 वेळा टेल. त्याच्यानंतर याच्या निम्मे 4 चे निम्मे 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, 2 वेळा हेड, 2 वेळा टेल. आता याच्या निम्मे 1 म्हणजे हेड टेल. हा आला तुमचा सॅम्पल स्पेस. ज्यावेळी तुम्ही 3 कॉइन टॉस करता त्यावेळी तुमचा सॅम्पल स्पेस काय येतो रे, सॅम्पल स्पेस काय येतो, हे इव्हेंटचा सॅम्पल स्पेस काय येईल रे, H, T. then नंतर TH, TTH and TTT. हा आला तुमचा सॅम्पल स्पेस. ज्यावेळी तुम्ही 3 कॉइन एट ए टाइम टॉस करता, ज्यावेळी तुम्ही 4 कॉइन एट ए टाइम टॉस करता त्यावेळी तुमचा सॅम्पल स्पेस काय येतो रे, ज्यावेळी तुम्ही 4 कॉइन टॉस करता म्हणजे 2 raised to 4. 2 raised to 4 किती आला, 16 आला. मग 16 च्या निम्मे 8 हेड लिहायचे, 8 टेल लिहायचे. मग इथे लिहिताना कसे लिहिणार, 8 वेळा हेड, 8 वेळा टेल, 8 वेळा हेड, 8 वेळा टेल. नंतर 8 च्या निम्म किती आलं रे, 4. 4 वेळा हेड, 4 वेळा टेल, 4 वेळा हेड, 4 1 2 3 4 5 6 7 8 9 हे डबल झालं.
ज्यावेळी तुम्ही 4 कॉइन ऍट अ टाइम टाकता 4 कॉइन, त्यावेळी तुमचा नंबर ऑफ सॅम्पल पेस मध्ये किती येणार आहेत रे? 4 वेळा 4 कॉइन टाकतात तर 2⁴ किती येणार आहे? 16. मग 16च्या निम्मे 8 हेड लिहायचे. सुरुवातीला 8 हेड लिहायचे. 8 हेड 5 6 7 8 आणि 8 वेळा टेल लिहायचं. 8 वेळा टेल लिहायचं. परत 8च्या निम्म 4 वेळा हेड, 4 वेळा हेड, 4 वेळा टेल, परत 4 वेळा हेड, 4 वेळा टेल, परत 4च्या निम्म 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, 2 वेळा हेड, 2 वेळा टेल. त्यानंतर एकदा हेड एकदा टेल, एकदा हेड एकदा टेल, एकदा हेड एकदा टेल, एकदा हेड एकदा टेल, हेड टेल हेड टेल हेड टेल हेड आणि टेल. हा तुमचा आला सॅम्पल स्पेस. आपल्याला सॅम्पल पेस कसा काढायचा लक्षात येईल. 1 कॉइन टॉस केलं तर हा सॅम्पल पेस, 2 कॉइन ऍट ए टाइम टॉस केले तर हा सॅम्पल पेस, 3 कॉइन ऍट ए टाइम टॉस केलं तर हा सॅम्पल पेस आणि 4 कॉइन टॉस केले तर हा सॅम्पल पेस. नाव वी सी द एक्झाम्पल्स. मग आपण एक्झाम्पल बघूया. नाव वी सी द एक्झाम्पल्स. If 2 coins are tossed simultaneously, find the probability of getting 2 tails on them. Probability of getting event A, probability of getting 2 tails on them. 2 tails on them. Then sample pace is, if 2 coins are tossed, सॅम्पल पेस इज 2 स्क्वेअर दॅट इज 4. मग 4 असेल तर 4च्या निम्म 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, त्याच्यानंतर 2च्या निम्म 1 वेळा हेड, 1 वेळा टेल, 1 वेळा हेड, 1 वेळा टेल. मग तुमचा सॅम्पल स्पेस काय येणार आहे? हेड 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 टेल, टेल हेड टेल टेल. ठीक आहे. आता इथं काय विचारलंय तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर ऑफ टेल्स ऑन देम. देन एन ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू एन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट पी ऑफ ए is equal to n of a divided by n of s. मग तुमचा इव्हेंट काय आहे रे? 2 tails on them. Now find the probability of getting 2 tails on them. 2 tails कुठे आहे? तर इथे आहे 2 tails. मग आपल्या नंबर ऑफ ए किती आहे रे? 8 आणि नंबर ऑफ एस म्हणजे ह्या सॅम्पल पेस मध्ये एकूण किती आहेत? 1 2 3 4. मग तुमचे आन्सर काय रे? 1/4. पी ऑफ ए इज इक्वल टू 1/4. नाव नेक्स्ट. If 2 coins toss simultaneously, then find probability of getting only 1 tails. मग आपण इथे एक सॅम्पल पेस काढूया. If 2 coins are tossed, then H T T H T H T. हा तुमचा सॅम्पल स्पेस आला. हा तुमचा सॅम्पल पेस आला. इथे लिहूया सॅम्पल पेस H H H T T H and T T. हा तुमचा N of S आला. इथं काय आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ओनली 1 टेल्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ओनली वन टेल. ओनली 1 टेल. हिअर H H T T H
and TT. Only one tail. Then number sample pace. Your sample pace S is equal to HH HT TH TT. Then P of A, probability of A is probably getting only one tail. Getting only one tail. मग ओनली वन टेल पाहिजे, फक्त त्यांना एकच टेल पाहिजे. म्हणजे जो सॅम्पल पेस आहे त्यात तुम्हाला फक्त एक टेल पाहिजे. मग असे किती आहेत रे? दोन आहेत. मग एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहेत? दोन आहेत. आणि टोटल एन ऑफ एस किती आहे? 1 2 3 4. मग प्रोबॅबिलिटी काय येईल रे? 1/2. गेटिंग ओनली वन टेल इज 1/2. नाउ नेक्स्ट, if two coins are tossed simultaneously, find the probability that no tail comes on them. No tail comes on them. Then probability, find the probability that no tail comes on them. No tail comes on them. मग n of s किती आहे रे? 4. Then p of a is equal to n of a divided by n of s. n of a किती आहे? नो टेल्स कम ऑन देम. मग आपल्या ह्या इव्हेंट मध्ये असे स्पेस सॅम्पल पेस पाहिजेत की त्याच्यात टेल नको आहे. मग असा कुठला आहे रे? एकच आहे. आणि टोटल n of s किती आहे रे? 1 2 3 4. मग तुमची प्रोबॅबिलिटी काय आली रे? 1/4. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इज 1/4. Now next, your probability is 1/4. Find the probability of getting 3 heads in a toss of 3 coin. Toss of 3 coin. Firstly, we find the sample pace on tossing 3 coins. Now here 3 coins are tossed. 3 coins are tossed. Then number of samples are 8. नाव आता आपल्याला लक्षात ठेवा, 3 कॉइन टॉस केले तर त्या सॅम्पल पेस मध्ये एकूण किती येणारे रे सॅम्पल्स? तर 8. मग 8च्या निम्म किती आले? 4. मग आपण कसं लिहितो रे? 4 वेळा हेड. इथं लिहूया, तिथं सॅम्पल पेस काढूया. आपण कसं लिहितो? 4 वेळा हेड, 4 वेळा टेल, 4 वेळा टेल. आता 4च्या निम्म किती आले रे? 2. मग 2 वेळा हेड, 2 वेळा टेल, 2 वेळा हेड, 2 वेळा टेल. 2च्या निम्म किती आले? 1. मग 1 वेळा हेड, 1 वेळा टेल, 1 वेळा हेड, 1 वेळा टेल, हेड टेल, हेड टेल. आपण सॅम्पल पेस कसा लिहितो रे? सॅम्पल पेस कसा लिहितो? तर एन ऑफ एस कसा लिहितो सॅम्पल पेस? तर सॅम्पल पेस लिहिताना लक्षात ठेवा, एच 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 कॉमा एच एच टी कॉमा एच टी एच एच टी एच कॉमा एच टी एच एच टी टी कॉमा टी एच एच टी एच एच टी एच टी कॉमा टी टी एच कॉमा टी टी टी. हा आला तुमचा सॅम्पल पेस. देन हा सॅम्पल पेस आला, म्हणजे एन ऑफ एस किती आला रे तुमचा? इथं किती आहे? टोटल 8 आहेत. 8. मग आपण एक्झाम्पल बघूया. सॅम्पल पेस काढायला आला की तुम्हाला इथे सोडवायला, ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स इन अ टॉस ऑफ 3 कॉइन. मग आपल्याला काय काढायचे रे? गेटिंग 3 हेड्स. 3 हेड्स. व 3 हेड्स असणारा सॅम्पल पेस कुठला आहे रे? हाय. 3 हेड्स असणारा सॅम्पल पेस आहे. मग पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कसं काढतो रे? तर एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग आपले किती सॅम्पल पेस आहेत? 3 हेड असणारे, तर एकच आहे. 1 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे रे? तर 8 आहे. मग तुमची
probability of getting 3 heads in a toss is 1/8. Is 1/8. Now next. Find the probability that only 2 heads come up in a toss of 3 coin. Only 2 heads come up. मग इथं इव्हेंट काय आहे रे? इव्हेंट काय आहे? ओनली 2 हेड्स. ओनली 2 हेड्स कम अप. हेड्स. ओनली 2 हेड्स. मग पी ऑफ ए कसं काढणार आहे? तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एस. नंबर ऑफ ए ओनली 2. फक्त तुम्हाला 2 हेड पाहिजेत. मग फक्त 2 हेड असणारे किती आहेत रे? फक्त 2 हेड असणारे. फक्त 2 हेड असणारे. तर लक्षात घ्या, फक्त 2 हेड असणारे. 1 2 3. ठीक आहे. फक्त 2 हेड. फक्त आपल्याला 2 पाहिजे. 3 पण नको, 1 पण नको, आणि काही नसलेलं नको. मग 2 हेड असणारे. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. मग तुमचे एन ऑफ ए किती आले रे? 3. आणि एन ऑफ एस किती आहे रे? तर 8 आहे. मग तुमची प्रोबॅबिलिटी काय आली? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 3/8. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 3/8. नाउ नेक्स्ट. Probability of A is 3/8. Say 3 coins are tossed simultaneously. Find the probability that at least 2 head comes up. At least. Here P of A is at least 2 heads come up. 2 heads. At least 2 heads come up. Then we find here n of s किती आहे आपला? तर 8 आहे. मग इव्हेंट काय आहे? at least 2. कमीत कमी 2. जास्तीत जास्त कितीही चालतील. at least म्हणजे काय? कमीत कमी 2 पाहिजे. जास्तीत जास्त कितीही हेड चालतील. मग तुम्हाला कमीत कमी किती हेड पाहिजे? 2. कमीत कमी 2. जास्तीत जास्त कितीही चालतील. 2 पेक्षा जास्त चालतील. 2 पेक्षा जास्त चालतील कुठला? हा. कमीत कमी 2 असले तरी चालतील. कमीत कमी 2 असले तरी चालतील. जास्तीत जास्त कितीही हेड चालतील. कमीत कमी 2 कुठं आहे? हाय. ठीक आहे. इथे एक आहे, एक आहे, एक आहे. कमीत कमी 2. जास्तीत जास्त कितीही चालतील. मग तुमचा एन ऑफ ए काय आला रे? Sorry, P of A is equal to n of A divided by n of S. N of A divided by n of S. Then n of A is 1, 2, 3, 4. And n of S is 8. Then your probability is 1/2. Then probability of at least that at least 2 heads come up is 1/2. Is 1/2. Now next. At least 2 heads. Now next. Same here. 3 coins are tossed simultaneously. Find the probability that at most 2 heads come up. At most 2 heads come up. Then event A is at most 2 heads come up. Heads come up. Then at most म्हणजे जास्तीत जास्त 2 पाहिजेत. कमीत कमी कितीही चालतील. आपल्याला जास्तीत जास्त किती पाहिजेत? 2. कमीत कमी कितीही चालतील. मग असे इव्हेंट शोधा. जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी कितीही चालतील. जास्तीत जास्त 2 आणि त्यापेक्षा कमीही चालतील. मग 2 बी चालतील, 1 बी चालेल आणि नसला तरी चालेल. 2 इथं 2 आहे, हा 1 पण चालतोय. इथं 2 जास्तीत जास्त 2 चालतात.
कमीत कमी कितीही चालतात, कमीत कमी कितीही चालतात आणि नसला तरी चालतो. मग एन ऑफ ए काय आला रे तुमचा? एन ऑफ ए एन ऑफ ए 1 2 3 4 5 6 7 किती आला? 7 आला. मग तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी ऑफ ए कसा करणार आहे? तर एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे रे तुमचा? तर टोटल 7 आहे आणि एन ऑफ एस किती आहे रे? 8 आहे. तुमची प्रोबॅबिलिटी काय आली रे? 7/8. युअर प्रोबॅबिलिटी इज 7/8. नाव नेक्स्ट. Here, find the probability that no heads come up in the toss of 3 coins. No heads come up in the toss of 3 coins. 3 coins are tossed, then your sample pace is then here 3 probability that no heads come up. No head come up. Then no head come up is only 1. Then P of A is equal to 1 by 8. P of A is equal to 1 by 8. Now next. Find the probability that at least one head and one tail, at least one head and one tail come up in a toss. This is important. Now we find sample pace first. ॲटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड आणि जास्तीत जास्त दोन्ही चालतील. आणि वन टेल इथं तुम्हाला कंपल्सरी वन टेल पाहिजे, एक टेल पाहिजे. मग ॲटलिस्ट वन हेड अँड वन टेल कम अप इन अ टॉस. वन टेल, ॲटलिस्ट वन हेड अँड वन टेल. मग कमीत कमी एक हेड आणि एक टेल पाहिजे, म्हणजे कमीत कमी एक हेड आणि एक टेल पाहिजे. मग सॅम्पल पेस काय येणार? एक हेड आणि कमीत कमी ॲटलिस्ट वन हेड अँड वन टेल. तुमचा सॅम्पल पेस एन ऑफ ए सॉरी P of A is equal to and the probability that at least one head and one tail come up, at least one head and one tail come up in a toss of 3 coins. मग कमीत कमी एक हेड आणि कमीत कमी एक टेल पाहिजे, कमीत कमी एक हेड आणि कमीत कमी एक टेल पाहिजे. मग ह्यात टेल आहे हेड नाही आणि ह्यात हेड आहे टेल नाही. तुमचा एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आलाय? 1 2 3 4 5 6. 6 डिवायडेड बाय 8 that is 3/4. 3/4. Now your answer is 3/4. 3/4. Now next. Here 4 coins are tossed. Firstly we find sample case. Here 4 coins are tossed. Then find the probability that all have 3 faces. 4 coins are tossed. 4 coins are tossed. Then your sample pace contain 16 samples. Your sample pace contain 16 samples. मग 16च्या निम्म किती आलं रे? 8 हेड असणार, 8 टेल असणार. मग लिहिताना असं लिहितो 8 हेड
8 हेड सॅम्पल पेस डायरेक्ट येतो 8 हेड 1 2 3 8 हेड आणि 8 टेल आता 8 झाले मग 8 चे निम्मे किती आले रे 4 मग सुरुवातीला 4 हेड लिहायचे सुरुवातीला 4 हेड 4 टेल 4 हेड 1 2 3 4 4 हेड 4 टेल चार हेड 4 टेल 4 हेड 4 टेल एक 2 3 4 हेड 4 टेल चार 1 2 3 4 4 हेड आपण सॅम्पल पेस पूर्ण काढूया ठीक आहे 16 सॅम्पल्स आल्या मग सॅम्पल पेस काय कसा काढणार आहे 16 चे निम्मे 8 8 हेड सुरुवातीला जायचे 8 हेड सुरुवात 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 हेड परत 8 टेल 1 2 3 4 5 6 7 आणि 8 परत हेड किती वेळा 4 वेळा आहे 1 2 3 4 टेल किती वेळा आहे 4 वेळा आहे 1 2 3 4 परत हेड 4 वेळा 1 2 3 4 टेल किती वेळा 4 वेळा परत हेड किती वेळा आता 4 चे निम्मे 2 मग 2 वेळा हेड 2 वेळा टेल 2 वेळा हेड 2 वेळा टेल पुन्हा 2 वेळा हेड पुन्हा 2 वेळा टेल पुन्हा 2 वेळा हेड आणि पुन्हा 2 वेळा टेल ठीक आहे परत हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल पुन्हा हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल हा आला तुमचा सॅम्पल पेस ठीक आहे हा तुमचा सॅम्पल पेस आला नंबर ऑफ एन ऑफ एस किती आला रे एन ऑफ एस इज इक्वल टू 16 मग तुम्हाला काय काढायचे 4 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट दे ऑल हॅव 3 faces tail they all have 3 faces tail व तुमचे टेल किती 3 फेस टेल असणारा पी ऑफ ए काय काढायचे इव्हेंट काय आहे तुमचा दे ऑल हॅव 3 फेसेस टेल मग 3 टेल असणारा इव्हेंट कुठला हा नाही हा नाही हा नाही हा नाही हा नाही हा नाही हा एक आला एक 2 3 4 आणि 5 सॉरी 3 फेसेस टेल 3 टेल असणार ओनली 3 टेल्स हा 3 टेल वाला आहे हा 3 टेल वाला आहे हा 3 टेल वाला आहे ठीक आहे अजून कुठला हा 3 टेल वाला आहे मग पी ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 पी ऑफ ए इज इक्वल टू 4 divided by number of sample base is 16
1 by 4. Your answer is 1 by 4. 3 all have 3 faces tail. Now next. 4 coins are tossed simultaneously. Find the probability of getting 4 tails. Find the probability of getting 4 tails. मग 4 tails असणारा सॅम्पल पेस कुठला आहे रे? 4 tails. 4 tails. Only one. Then your answer is P of A is equal to. मग इथं 4 tails असणारा सॅम्पल पेस ओनली एक आहे. मग युअर आन्सर इज 1 by 16. P of A is equal to 1 by 16. Now next 1 by 16. Here 4 coins are tossed simultaneously. Find the probability of getting 2 tails on each coin. 2 tails on each coin. But 2 tails असणारा सॅम्पल पेस. 2 tails on each coin. इथं 2 tails असणारा हा एक आहे, इथं एक आहे, इथं आहे, हा एक आहे. 2 tails असणारा हा एक आहे, तिथं आहे का नाही, तिथं आहे का नाही, इथं एक आहे, तिथं एक आहे, इथं एक आहे. 2 tails असणारा आहे का? तर नाही. मग P of A is equal to एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. एकूण किती आहेत? 2 tails. 2 tails. 2 tails वाला हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. सॉरी, हा 2 tails वाला नाहीये. 2 tails. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. टोटल किती आहे? 1 2 3 4 5 6. मग P of A is equal to 6 upon 16. That is 3 by 8. Your answer is 3 by 8. Now next, if you stop here.